नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली शक्ती या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे की येत्या 12 एप्रिल 2025 रोजी म्हणजे शनिवारी हनुमान जयंती आहे आणि याच निमित्ताने मी तुम्हाला आज एका अशा हनुमान मंदिराविषयी सांगणार आहे जे क्वचितच लोकांना माहिती असेल आणि काही क्वचितच लोकांनी या मंदिरामध्ये जाऊन हनुमानांचे दर्शन घेतले असेल. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे श्री हनुमान मंदिर गुजरातमधील सारंगपूर येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे, जे स्वामीनारायण पंथांच्या वडताल गडीचे आहे. हे एकमेव स्वामीनारायण मंदिर आहे ज्यात पूजेची प्राथमिक देवता म्हणून स्वामीनारायण किंवा कृष्णाच्या मूर्ती नाहीत. या हनुमानाला कष्टभंजन हनुमान म्हणून देखील ओळखले जाते. कष्टभंजन म्हणजे आपले सर्व कष्ट, आपले सर्व दुःख हरणारा. सद्गुरू गोपालानंद स्वामींनी हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली. जेव्हा सद्गुरू गोपालानंद स्वामींनी हनुमानाची प्रतिमा स्थापित केली तेव्हा त्यांनी यास लोखंडी काठीने स्पर्श केला आणि प्रतिमा जिवंत झाली आणि हलली. हनुमानाची प्रतिमा हँडलबार मिशा असलेली एक भक्कम आकृती आहे. शनिदेव त्याच्या पायाखाली स्त्रीलिंगी स्वरूपात आणि दात काढत फळे असलेल्या माकडांच्या सेवकांनी भरलेल्या कोरीव पानांमध्ये उभा आहे. मुख्य मंदिराशेजारी स्वामीनारायणांना समर्पित एक मंदिर आहे, ज्यामध्ये त्यांच्या जीवनाशी आणि शिकवणींशी संबंधित असंख्य पवित्र अवशेष ठेवलेले आहेत. या मंदिराची प्रतिमा इतकी शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते की त्याकडे फक्त पाहिल्यास त्यांच्यामुळे प्रभावित झालेल्या लोकांमधून दुष्ट आत्मे बाहेर पडतील. मानसिक आजार आणि इतर विकारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी शनिवार हा एक विशेष विधीसाठी नियुक्त केलेला दिवस आहे. सद्गुरू गोपालानंद स्वामींनी प्रतिमेच्या प्रतिष्ठापना समारंभात वापरलेल्या काठीतून त्यांना मंदिरात आणले जाते. ही काडी आता चांदीने झाकलेली आहे, जी की आपले जे कष्टभंजन हनुमान आहेत त्यांच्या उजव्या साईडला ठेवलेली आहे. हे मंदिर मूळ स्वामीनारायण संप्रदायातील प्रमुख मंदिरापैकी एक आहे. कष्टभंजन हनुमान मंदिराचा इतिहास विस्तृत आणि आकर्षक आहे. सारंगपूर हनुमान मंदिराची पूजेची वेळ ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 8 अशी आहे. मात्र शनिवार व रविवार पूजेची वेळ ही सकाळी 9 ते रात्री 8 अशी आहे. कष्टभंजन हनुमान नावाने ओळखले जाणारे हे मंदिर खूप खास मानले जाते, कारण येथे हनुमानासोबत शनिदेव विराजित आहेत. एवढेच नाही तर येथे शनिदेव स्त्री रूपात हनुमानांच्या चरणाजवळ बसलेले आहेत. यामागे एक पौराणिक कथा आहे. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी शनिदेवाचा प्रकोप खूप वाढला होता. या प्रकोपामुळे सर्व लोकांना दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागत होते. शनिदेवापासून मुक्ती मिळवण्यासाठी भक्तांनी हनुमानाकडे प्रार्थना केली. भक्तांचे दुःख ऐकून हनुमानांना शनिदेवावर खूप क्रोध आला. ते क्रोधित झाले आणि शनिदेवाला दंडित करण्याचा निश्चय केला. शनिदेवाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते खूप घाबरले व हनुमानांच्या क्रोधापासून दूर राहण्यासाठी उपाय शोधू लागले. शनिदेवाला हे माहीत होते की हनुमान हे बालब्रह्मचारी असून ते स्त्रियांवर हात उचलत नाहीत. त्यामुळे शनिदेवाने स्त्रीचे रूप धारण केले आणि हनुमानाच्या चरणाजवळ बसून क्षमा मागू लागले. तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरात शनिदेव हनुमानाच्या चरणाजवळ स्त्री रूपात आहेत. भक्तांचे कष्ट दूर केल्यामुळे या मंदिराला कष्टभंजन हनुमान मंदिर या नावाने देखील ओळखले जाते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि कमेंट करायला विसरू नका. जय हनुमान, जय श्रीराम.